रत्न सारखी सदन केली, रत्न सारखी सदन केली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी. ही माझी आई रडती पाजराला धरून, ही माझी आई रडती पाजराला धरून.
स्टेजवरची मंडळी खाली बस सगळी, फक्त खुर्चीवर बसलेली मान्यवर थांबा, बाकी खाली बसा. कॅमेरामॅनचे स्टेजवरचे मोबाईलवाले खाली उतरून द्या सगळे, मोबाईलवाले सगळे खाली उतरा. मीडिया स्टेज मोबाईलवाले खाली उतरा सगळे. पवार ते आज बरोबर उदयसिंह गुंजाळ पाटील, राजेंद्र गुंजाळ पाटील या सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांना विनंती असेल कृपया आपण मंचावरती यावं. बाबांचं किती बारीक लक्ष आहे. बाबाजी शेठ काळे आता आले, त्यांचा सन्मान बाकी, त्यांचा सन्मान होतोय. आणि बडदाजी मुरकुटे साहेब आले, त्यांचाही सन्मान बाकी. त्यांच्या लक्षात एवढ्या सगळ्या व्यापामध्ये ही दूरदृष्टी आणि प्रेम बाबांचं आहे. त्यामुळे ती मायबाप जनता त्यांच्यावरती प्रेम करते. ज्ञानी या तुकोबाचा हा माझा अंश आहे, माझी या रत्नात या ईश्वराचा अंश आहे. तसं महाराजांचं काम आहे. महाराजांना विनंती करतो आपण या ठिकाणी. मंडळी खरं तर सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, कुठून जळल्या कुणा कळल्या अशा या रेशीम गाठी, अशा या रेशीम गाठी, अशा या रेशीम गाठीचा हा अनोखा संस्कार सोहळा आपल्या सर्वांच्या सानिध्यात संपन्न होताना आम्हा देशमुख परिवार आणि जगत परिवार या दोन्ही परिवारांना मनापासून आनंद होतो आहे. आणि म्हणूनच रात राणीच्या फुलाच्या सुगंधाची कोणी चर्चा करत बसत नाही, वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येतो आणि क्षणार्धात वातावरण सुगंधित करतो. मंडळी आपल्या सर्वांच्या येण्यानं आजचा हा शाही विवाह सोहळा देखील अगदी तसाच सुगंधित झाला. आणि म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आसारामजी साबळे महाराज, ओंकार महाराज जगताप, खूप सगळे गायक नियोजन, सगळ्यांचं स्वागत. बाबा सगळेजण तुमची वाट पाहत आहे. दिलीपजी मुरकुटे आपल्या बाणेर संस्थेचे प्रमुख, दिलीपजींचंही सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांशी संवाद साधतायत इंदोरीकर महाराज. टाळ्या जरा कमी वाजल्या. हॅलो, बसा सगळे स्टेजवरचे बसा खाली, स्टेजवरचे बसा सर्व खाली, स्टेजवरचे बसा सर्व खाली. दोन्ही काही थांबा फक्त. पुढे पुढे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या या मंगलमय प्रसंगी जमलेले आपले मित्र परिवार, पाहुणे मंडळी, महाराष्ट्रातील नामांकित गायक मुनिजन मंडळी, सगळ्यांचे आभार शब्दामध्ये आपल्याला मानता येईल. सगळ्यांच्या शब्दामध्ये आभार मानणं माझ्याकडून शक्य नाही, परंतु आजच्या विवाह सोहळ्याबद्दल साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली तशी ही चर्चा 1 वर्षभर आरामशीर झाली. आणि बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं काय केलं. तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात की लग्न सारे करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलं आणि ज्याच्यावर ज्ञानोबारायांची कृपा आहे त्याने जरूर करावं. पहिली शंका. दुसरी,
दुसरी एक ओरड आहे की एवढे आज जरा जेवण झालं त्यात 2-3 कमेंट पडल्या जेवणाच्या की इंद्रिकर महाराज एवढं जेवण घालतात मग त्यांनी मठ्ठ्यावर मी बोलतो मग त्यांनी मठ्ठा केला का तर पहिला प्रश्न तो मठ्ठा मी माझ्या सगळ्या कार्यक्रमातून वजा केला म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला राहील नाही. दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांनी गुलाबजामुनची चर्चा केली तो लांब असावा मी गुलाबजामुन केलाच नाही. दुसरा मुद्दा केला. तिसरा मुद्दा असा होता लोकांचा की बऱ्याच आज दिवसभर ओरड होत्या की तिसरी गोष्ट अशी होती महाराष्ट्रीयन जेवण असावं. लोकांनी तसं काय केलं तर रात्री सकाळी आणि आत्ता आपण जे जेवण केलंय आम्ही शुद्ध सात्विक वारकरी माणसं आहोत. आम्ही महाराष्ट्रातली आहोत छत्रपतीच्या रक्ताची आहोत. आम्ही दुसरा पदार्थ खाऊ शकत नाही. ही पहिली गोष्ट आहे. मग बऱ्याच लोकांची उद्या एक शंका राहील की ह्या माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा काय केला. बऱ्याच तुम्हाला बसणाऱ्यांना माहीत नसेल आमची मुलगी आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसतं. आज माझी मुलगी मोठी झाली हे दिसते. पण आम्ही दोघं कीर्तनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवून आम्ही कीर्तन केली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही. तुम्हाला पाहिजेच असेल तर शास्त्री बसले माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रीकडे शिकायला आहे. शिकायला त्यांच्याकडे त्यांनी सांगावं मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही. शास्त्री सांगतील आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं आणि कुटुंब चालवत असताना समाजाच्या देणेदारीतून आम्ही कोणत्याच क्षेत्रात कमी पडलो नाही. बसलेल्या कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणतंही क्षेत्र असो मंदिर बांधायचं आम्ही पुढेच आहोत. सत्ता करायचा आम्ही पुढेच आहोत. विद्यालय चालवायचं आम्ही पुढेच आहोत. अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील पण आतापर्यंत 1 रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा ती माझ्याकडे आहे. ज्यांचे माझ्याकडे 15 लोक काम करतात 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत चाचणीची फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो. परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे. आता या गोष्टी आता उद्या प्रश्न उभा राहील एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा. हे पैसे यांनी आणले कुठून. मग काही एक वर्ग असा म्हणेल जनतेनेच गोळा केले आणि जनतेला दिले. दुसरा वर्ग असा म्हणेल त्यांनी जनता लुटली. तिसरा वर्ग असा म्हणेल त्याला सगळ्यांचं समर्पक उत्तर आहे माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केलेला स्वतः केलेला. स्वदेश प्रॉपर्टी असेल कातोरे साहेब असतील आमचे सगळे मित्रपरिवार असेल तुम्ही बँडवाल्याला विचारा मंडपावाल्याला विचारा आचार्याला विचारा. आतापर्यंत माझ्याशी 26 वर्षात एकाही बँडवाल्याने आचार्याने व्यवहार केला नाही. त्यामुळे तो ट्रोल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ज्यांना आता आम्हाला देणाऱ्यांनी दिलाय त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हायचं काही काम नाही. आता फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन की ते ट्रोल करा काय हा त्याच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न आहे. मी किती सांगितलं तरी 1.5 लाख रुपये जरी घेऊन सोन्याची नळी आणली तर कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही. म्हणजे सोन्याच्या नळीत जरी घातलं तरी त्याच्यामध्ये ते होणार नाही. त्याला एक शब्द सांगतो बाबा सांगू का शास्त्र सांगू का. विश्वामध्ये जेवढे ग्रंथ झाले त्या ग्रंथांमध्ये श्री गणेशाय नमः ओम श्री गणेशाय नमः ओम नमोजी. पण सांगदेव 65 लिहिताना सांगदेव 65 मध्ये 3 गोष्टी अशा आल्या. एक हठयोगी आहे आणि एक ज्ञानयोगी आहे. सांगदेव महाराज हठयोगी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानयोगी आहे. हठयोग्याकडून आलेलं पत्र ज्ञानयोग्याकडे येत आहे तेव्हा ते कोर आहे.
तेव्हा ते कोर आहे. आणि ज्ञानयोगाकडून पत्र जात आहे, ती हातयोग्याला जात आहे. त्यामध्ये 65 ओव्या आहेत आणि 65 ओव्यांमध्ये 3 ओव्या अशा आहेत. ज्ञानोबांनी इतके सुंदर 3 शब्द वापरले. अलंकार तुम्ही कोणताही करा, अलंकार तुम्ही कोणताही करा आणि त्याला कोणताही आकार द्या, पण अलंकार सोनं सोन्याचं सोने पण सोडत नाही. कपडे तुम्ही कोणती घ्या, कापड सूत सोडत नाही. आणि गुळ तुम्ही कापा, फोडा, भुगा करा, पाण्यात भाजवा, शिजवा, गुळ त्याची गोडी सोडित नाही. तसं समाजामध्ये नास्तिक प्रवृत्तीची लोक, तुम्ही त्यांना काही करा, ते त्यांचा मूळ स्वभाव सोडू शकत नाही. पण अशी माणसं जरूर पाहिजे. त्यामुळे आपल्या चुका ध्यानात येत नाही. प्रथमतः तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांचं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण वेळ जास्त झालाय. तुम्ही माझ्यासाठी जेवढं प्रेम आतापर्यंत टिकवलं, हे तुमचं माझ्यावर, मी तुमचा मुलासारखा आहे असं प्रेम समजून शेवटपर्यंत प्रेम राहो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या कार्यक्रमाला देशमाने साहेबांचं अनमोल सहकार्य मिळालं. आणि हा कार्यक्रम कातोरे साहेब, देशमाने साहेब भक्त परिवारानेच केला. मी यातलं काहीच केलं नाही. याच्यानंतर गुरुवारी शास्त्रींची आशीर्वाद होतील आणि लंगत मंगलाष्टक होतील. एक विनंती आहे, जेवण सगळ्यांनी करून जायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मूलगंध, सारगंध आणि पुष्पगंध या सगळ्या गंधांच्या पलीकडे असा एक गंध आहे जो वाऱ्याच्या दिशेने